आता मी एक हे तोडलं होतं, अपंगाचा स्टॉल तोडला होता. अच्छा, हां. ते जे बीएमसी कडूनच हां, जे बीएमसी कडून लायसन्स दिलं वाले जातं. असा एक स्टॉल होता. तो त्या वालपाकडेला मी तोडला. ज्यावेळेला मी तोडायला गेलो, त्यावेळेला 2-2.5 लाख रुपये खर्च करून त्यांनी मस्त स्टॉल बांधला होता. सामान होतं, अपंग बसला होता, त्याची आई होती आणि मी जेसीबी घेऊन गेलो तोडायला. गेल्याबरोबर बाकी कोणी अडवण्याच्या आधी माझ्या येईने हात पकडला माझा. असा हात धरला माझा. म्हणून साहेब, म्हटलं काय झालं? तर आपण योग करतो का? तर नाही तोडायचा. नका तोडू ना साहेब. हँडिकॅप आहेत. हं. बरं, चला साहेब, आपण बसू जरा, चहा पिऊ समोरच्या हॉटेलमध्ये. मी मग घेऊन गेलो माझ्या आईला. म्हटलं तुम्ही सांगता तोडायचं नाही, ठीक आहे तोडायचं नाही. आता मला म्हटलं माझ्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं द्या फक्त. आणि मला नंतर आपण 5 मिनिटानंतर वी विल अराईव्ह टू द सोल्युशन. काय करायचं ते निर्णय आपण ठरवू. आपल्याकडे समजा 100 हँडिकॅप आपल्या वॉर्डच्या विभागामध्ये आपल्या ह्याच्यावरती रजिस्टरवरती आहेत. 100 अपंग आहेत. आता 100 अपंगामधल्या 4 अपंगांनी आपल्याकडे अशा काही बूथसाठी किंवा अशा दुकानासाठी जागा मागितलेली आहे. आपल्याकडे पेंडिंग आहे. आपण ते हे करणार, शोध करणार आणि 1-2 जणांना आपण देणार. मग दोघांना दिलं, 2 वेटिंगमध्ये राहिले. तर 96 माणसं आलेलीच नाहीत आपल्याकडे. त्यातले 2 जण आले आणि असं हे दुकान उभे केलं. विचारलं नाही आपल्याला, काय सांगितलं नाही, काय नाही आणि चालवलं. धंदा चाललाय त्याचा. त्यांनी टाकलेत 2.5-3 लाख रुपये टाकले. धंदा मस्त चाललाय. हां, त्याचं एक अपंगाचं आपल्या झालं. सेट झालं, लाईफ सेट झालं. आत्ता म्हटलं राहिलेले जे 94 लोक आहेत, त्या लोकांनी हाच विचार केला, की कशाला विचारायचं महापालिकेला? कोण महापालिका? हं. मला वाटलं ना, मी टाकतो दुकान. मी कुठे पण टाकेन, इकडे टाकेन, तिथे टाकेन. मला जिथे वाटतं धंदा चालेल तिथे मी टाकेन. मग आपली गरज काय? आपण का ह्यांना परमिशन द्यायसाठी बसलेलो आहोत, की आपण वी आर द प्लॅनर्स. वी आर सिटी प्लॅनर्स. काहीही कुणीही कुठेही मनाला वाटेल तसं करू नये म्हणून महापालिकेचा ऍक्ट आहे. म्हणून महापालिका आहे. त्यांना लिमिट करायला पाहिजे ज्यांना करायचं, आणि करायचं असेल तर माझ्या परवानगीने. पण जसं आता तुम्ही अपंगाचं बोललात, असं तर आज मुंबईभर सगळीकडे अनधिकृत तोडला मी फेरीवाले तो स्टॉल. मी तो तर माझ्या तो तोडला. हां, त्याच्या मला स्वतःहून माझ्या येईने झालं. म्हणतो तू तोडायचं म्हटलं, आता मी मागे थांबतो. अच्छा, तो तुम्ही तोडून टाकला. हां, तोडला. मला वाईट नाही वाटलं. पण काही रिपरकशन्स त्याचं काही पुढे नाही, काही काही नाही. नाही.